नमस्कार मित्रांनो, भरपूर अशा योजनेबद्दल तुम्ही माहिती घेतली असेल, परंतु महिला किसान योजनेबद्दल आतापर्यंत माहिती ही तुम्हाला मिळाली नसेल, कारण या योजनेअंतर्गत 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य सहजरित्या दिले जाते। यामध्ये कोण पात्र आहे, पात्रता काय असणार, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा, यासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते आहेत, याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्यापूर्वी आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि म्हणजेच असेच नवनवीन माहिती तुम्हाला भेटत राहील। सर्वप्रथम आपल्याला या योजनेबद्दल पात्र होण्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ते कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती आपण सर्वप्रथम समजून घेऊयात। व्यवस्थित पहा माहिती। मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे विहित नमुन्यातील अर्ज। तर हा विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला कोणत्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत। उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असावा लागतो। जातीचे प्रमाणपत्र हे देखील आवश्यक आहे। शैक्षणिक प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। रहिवासी दाखला, कच्च्या मालाचे दरपत्रके, व्यवसायाच्या जागेच्या संबंधित कागदपत्र, व्यवसायाशी निगडीत परवानगी, 2 जमीनदाराचे संमतीपत्र आणि अर्जदाराचे 2 छायाचित्र। म्हणजेच तर आता या ठिकाणी पहा की 2 फोटो हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। 2 जमीनदार जर एकत्र असेल तर त्यांचे संमतीपत्र हे देखील तुमच्याकडे असणे बंधनकारक ठेवण्यात आलेले आहे। तर आता या योजनेमध्ये आपल्याला लाभ हा प्रत्यक्षात कसा मिळतो याबद्दलची देखील माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्ज हा कोणत्या ठिकाणी करायचा याबद्दलची देखील माहिती समजून घेऊयात। तर या योजनेअंतर्गत चर्मकार समाजातील ज्या महिलांच्या नावे किंवा पती पत्नी या दोघांच्या नावावर अथवा पतीच्या नावावर 7/12 उतारा आहे व त्या महिलेच्या लाभार्थ्याच्या पती पत्नीद्वारे आपल्याला आपल्या पत्नीस शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी या शेतजमिनीच्या नावे कर्ज मंजूर करून घेण्यास तयार असेल तर अशा महिलांना लाभार्थीस 50,000 रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाते। तर यामध्ये 10,000 रुपये अनुदान व उर्वरित जी रक्कम आहे तर पहा या ठिकाणी 50,000 रुपयाचे अर्थसहाय्य हे दिले जाते। यामध्ये 10,000 रुपये अनुदान हे तुम्हाला प्रत्यक्षात दिले जाते। म्हणजेच 50,000 रुपयामागे 10,000 रुपये अनुदान आणि उर्वरित जी रक्कम आहे ती कर्जाच्या स्वरूपात तुम्हाला दिली जाते। तर यासाठी जो वार्षिक दर आहे तो व्याजदर किती आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, वार्षिक जे टक्के आहे ते 5% व्याजदराने कर्ज हे मंजूर करण्यात येते। तर यामध्ये पहा की सदर कर्ज हे फक्त शेतीसाठी अथवा शेतीपूरक व्यवसायासाठीच देण्यात येते। तर हे देखील लक्षात घ्या की शेतीसाठी आणि शेतीपूरक व्यवसायासाठीच हे कर्ज दिले जाते। बाकीच्या कोणत्याही कामासाठी हे कर्ज उपलब्ध होत नसते। तर आता यामध्ये आपल्याला प्रत्यक्षात लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा याबद्दलची देखील माहिती समजून घ्या आणि कोणत्या ठिकाणी संपर्क करायचा। तर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक त्यांच्या कार्यालयाशी संपर्क तुम्हाला करायचा आहे। तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला या योजनेबद्दलची अजून व्यवस्थित माहिती दिली जाईल। जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठराल तर सर्व कागदपत्र तुमच्याकडे असतील तर सहजरित्या तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य हे त्या ठिकाणी दिले जाते। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती होती। तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारी सर्व माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल। धन्यवाद।